श्रीराम समर्थ. परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, माणसाच्या आयुष्याला जीवन म्हणतात. जीवन म्हणजे वाहते पाणी. मानवी जीवनामध्ये सुखदुःख, यश अपयश, जय पराजय, मान अपमान, स्तुती निंदा यांच्या धारा एकत्र वाहतात. जीवनाच्या प्रवाहात ही द्वंद्वे आहेत खरी, पण त्यांच्या मुळाशी द्वंद्वमुक्त सच्चिदानंद स्वरूप आत्मराज आहे. परमानंद स्वरूप आत्मा आपल्याहून कोठे दूर नाही. तो नित्य प्राप्त असल्याने त्याचा व आपला कधी वियोग होऊ शकत नाही. जागेपण, स्वप्न व गाढ झोप या तिन्ही नित्य अनुभवांच्या अवस्थांमध्ये तो आपल्याबरोबर राहतो. आत्मानंद आपल्या हृदयातच अनुभवायचा असतो. आपल्याहून तो दूर नाही, म्हणून तो मिळवण्यास कोठे जावे लागत नाही. तो नित्य असल्याने तो हस्तगत होण्यास काळाचे बंधन सोसावे लागत नाही. तो स्वतः सिद्ध असल्याने त्याला स्वाधीन करण्यास दुसरा कोणी कारण होत नाही. असे जर आहे तर आत्मानंद मिळवण्यास सद्गुरूंची जरूर का लागते? सद्गुरू हा जीवनमुक्त पुरुष असतो. याच जीवनात तो मुक्तपणाने परमानंद भोगतो. जीवनामधील द्वंद्वरूप चढ उतारांवर यत्किंचित अवलंबून न राहता आपल्या हृदयात शांतपणे आत्मानंद अनुभवण्याची विलक्षण कला त्याच्यापाशी असते. तो खरोखरच महापुरुष असतो. श्री समर्थांचा तर तो आदर्श पुरुष आहे. कोणत्याही परिस्थितीत आणि देहाच्या कोणत्याही अवस्थेत आपला आनंद आपण भोगू शकतो. अगदी अनिर्बंधपणे अनुभवू शकतो. हे प्रत्यक्ष दाखवण्यासाठी परमार्थामध्ये सद्गुरूची जरूर लागते. शिवाय मानव समाजामध्ये अनादिकालापासून ज्ञानाचा व्यवहार गुरु शिष्य संबंधांच्या द्वाराच चालत आलेला आहे. मौज अशी की ज्ञान देणारा भेटणे कठीण नसते, पण ज्ञान त्यातले त्यात आत्मज्ञान आवडीने मागणारा आणि ते घेऊन आत्मसात करणारा शिष्य भेटणे सोपे नसते. ज्ञान घेणाऱ्यामध्ये प्रथम ज्ञानाची हौस पाहिजे, नंतर ज्ञान देणाऱ्यावर विश्वास असावा. व्यक्तीच्या ऐवजी एखाद्या ग्रंथराजावरील पूर्ण विश्वाससुद्धा तितकाच उपयोगी पडतो. संशयरहित असणे हे शुद्ध अंतःकरणाचे एक लक्षण आहे. तसेच अभिमानी माणूस आत्मज्ञान धारण करण्यास अपात्र असतो. आपल्या शांत व संकुचित कल्पनेने तो आत्मवस्तूला मोजू पाहतो. आत्मानंद असीम, अनंत, अमूर्त आणि अतींद्रिय असल्याने अभिमानी माणूस तेथपर्यंत पोचू शकत नाही. मीपणा अभिमानाचा प्राण आहे. तो क्षीण करण्यास कोणावर तरी विश्वास ठेवून त्याचे ऐकले पाहिजे. अशी व्यक्ती म्हणजे परमानंदात अखंड मग्न असणारा सद्गुरू होय. सद्गुरूकडून श्रवण केल्याने शिष्याच्या बुद्धीत बदल होतो. पूर्वसंस्कार आड आल्याने त्याची बुद्धी स्थिरावण्यास वेळ लागतो. अखेर गुरुवचनाचा परिणाम होऊन शिष्याची देहबुद्धी मरते आणि आत्मबुद्धी तिची जागा घेते. सत्शिष्य देखील परमानंदामध्ये मग्न होतो. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात, दशक 5, समास 1, गुरुनिश्चय. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम, जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ.